तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परभणीला आरोग्य राज्यमंत्रीपद मिळालंय आणि आपल्या परभणीतले आरोग्य विभागाचे सगळेच, मग आपले डीन आहेत, सीएस आहेत आणि त्यांचे सगळे डॉक्टर सहकारी, आपले सगळे आरोग्य स्टाफ, आपले सगळे कर्मचारी चांगल्या पद्धतीने की आपल्या या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ह्या उपाययोजना पाहिजेत, जेणेकरून आम्ही रुग्णांना अशा पद्धतीची ट्रीटमेंट देऊ शकतो, इथेच त्यांचे उपचार करू शकतो, अशा मागण्या ते माझ्याकडे अनेक दिवसांपासून करत होते. आणि आपण ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून त्यांच्या मागणीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज मला आनंद होतो, अभिमान वाटतो की पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये आपल्या या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे. किमोथेरपी सुद्धा आपण या ठिकाणी देतोय. मराठवाड्यामध्ये कुठेच शक्य झालेलं नाही. आपले सगळ्या डॉक्टरांचं मी कौतुक करते की इतकं चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं. आपण बघतो की कॅन्सरसाठी मग मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं आणि त्या पेशंट सोबत त्याच्या घरच्यांची सुद्धा हेळसांड होत असते. त्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याला आपल्याच जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. ही एक मोठी उपलब्धी आपली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन आरोग्य सुविधांमध्ये काय काय चांगलं जे राज्यात देशात चांगलं आहे ते आपल्या इथे आणण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू. दुसरा, आज हिमोफ्लेमिया हा जो आजार आहे जो की आपल्याला शहरांमध्ये जावं लागायचं, पण आज मराठवाड्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा रुग्ण आपल्याकडे येतात, कारण की ते इंजेक्शन आपण इथं अवेलेबल करून दिलेले. जे इंजेक्शन खूप कॉस्टली होतं, महागडं होतं आणि दर महिन्याला ते इंजेक्शन त्या पेशंटला द्यावं लागतं. आणि इथं अवेलेबल झाल्यामुळे मराठवाड्यातल्या बरेच जिल्ह्यांमधून पेशंट सुद्धा आपल्या परभणीमध्ये येतात ट्रीटमेंट घ्यायला आणि परभणीच्या सुद्धा रुग्णांना ही एक सुविधा झालेली आहे. त्यामुळे आपले सर्वच आरोग्य विभागाचे सगळे अधिकारी आणि पदाधिकारी कर्मचारी जे काम करतायत ते कौतुकास्पद आहे. मी त्यांचं अभिनंदन करते, आभार मानते. आणखीन चांगल्यात चांगल्या रुग्णांना सुविधा देण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून जे जे चांगलं असेल ते आणून आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना या ठिकाणी सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देऊ. बघा, त्या आरोपी म्हणजे त्या मानसिकतेतलेच विकृत मानसिकतेतले होते आणि त्यांनी व्हायलंट झाले आणि त्यामुळे तसे प्रकार केले. पण नियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा सुद्धा करण्यात आली. सुरक्षा रक्षक आहेत. आणखीनही आम्ही सुरक्षासाठी 50 लोकांची नियुक्ती केलेली आहे. चांगल्या चांगल्या सुविधा सुरक्षेच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत सगळे CCTV फुटेज आपण लावलेले. त्यामुळे हळूहळू सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करत आहोत.